या लूक 11 ते 14 वचन पासून सुरुवात. एकदम तो भूत काढत होता. ते मुके होते. तेव्हा असे झाले की भूत निघाल्यावर मुका बोलू लागला. लोक समुदायास आश्चर्य वाटले. आता प्रभू येशू मध्ये माणसाला इतकी ताकद येते की विचार करू शकत नाही. आता प्रभू येशूने या मुका आणि भूतग्रस्त या माणसाला त्या माणसाच्या शरीरातून काढलं. म्हणजे आज तुम्ही स्वतः विचार केला की उत्पत्ती 1:27 मध्ये प्रत्येक मनुष्य देवाचं प्रतिरूप आहे. आणि कोरिन्थीकरास पहिल्या पत्रात 3:16-17 हे देवाचं मंदिर आहे. आणि मध्ये 10-20 तुम्ही नाही बोलणार, तुमच्यामध्ये एक परमेश्वराचा आत्मा ठेवलेला आहे. उत्पत्ती 2:7 एक आत्मा आहे. योहान 10:17-18 एक आत्मा आपल्यामध्ये. म्हणजे प्रभू येशू स्वतः आपल्यामध्ये आहे. तर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला त्या सैतानाच्या हातातून सोडलं. जसं आपल्या शरीरात मोह येतात, ते 6:9 पासून आपण प्रार्थना शिकवले, हे आमचे स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानायचं, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुमच्या इच्छेप्रमाणे. आता परमेश्वराची जशी इच्छा होती त्याच इच्छेने आपल्याला चालायचं आहे. आणि जसं पापापासून दूर होतात तसं परमेश्वराच्या जवळ आपण जात असतो. तर या भूतग्रस्ताला त्याने कसं बाहेर काढलं आणि आपण आता त्याच्यातून कसे बाहेर उतरणार आहोत ते थोडस या पवित्र वचनाद्वारे आपल्याला समजेल. त्यात कित्येक म्हणाले, भूतांचा अधिपती जो बाळजबूळ त्याच्या साह्याने तो भूते काढतो. आता याने चांगलं केलं तर दुसरे वाईट करायला आहेत. आता प्रत्येकाने ह्या गोष्टी समजून घ्यायच्या. तुम्ही जर चांगलं करायला लागले, पाठीमागे तुमचे वाईट बोलणारी लोक येतील. आता जर तुम्हाला या प्रभूमध्ये आपल्या जीवनाला कुठेतरी किंमत, सन्मानित किंवा चांगले अनुभव जर बनवायचे असेल तर पहिलं प्रभूची वाणी आणि प्रभूचं जे शिकवण आहे हे पहिलं आपल्याला आत्मसात करावं लागेल. आणि जेव्हा हे आत्मसात करतील तेव्हा प्रभूच्या सामर्थ्याची जी शक्ती आहे ती आपल्या शरीरात उतरायला सुरुवात होणार. पण आपण दुष्ट विचार, दुष्ट कल्पना आणि मोह हे शरीरात जेव्हा शिरतात तेव्हा ते अशुद्ध आत्मे आपल्या शरीरात जमा होतात. आणि या अशुद्ध आत्म्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार, दुःख, संकट, निराशापणा ही मनुष्यामध्ये कार्य करत असतात. दुसरे कित्येक त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्याच्याजवळ स्वर्गीय चिन्ह मागायला, त्याची परीक्षा घेण्यासाठी. आणि तू खरोखर देव आहे का, देवाचा पुत्र आहे, तू आम्हाला दाखव. आणि मग त्याच्याकडून त्याने चिन्ह मागायला सुरुवात केली की स्वर्गातले आम्हाला चिन्ह पाहिजे, चमत्कार पाहिजे. हालेलुया. त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य वसाड पडते, घरावर घर पडते. आपसात फूट पडलेले राज्य वसाड पडते. आता जर तुम्ही विचार करा, तुमच्या चांगले गुण, चांगला स्वभाव जर असला तर भांडणतंटा नसली तर तुमच्या घराला शांती. आता आपसामध्ये आपण वादविवाद, भांडणतंटा करतो, घरामध्ये बेसेवा करतो आणि तिथे स्वतःच्या शरीराला कुठेतरी कमजोरता म्हणून आपल्या जीवनात ठेवत असतो. पण तरी काय झाले, आपसात फूट पडलेले राज्य वसाड पडते
आता वसाड पडलेलं राज्य कधी वारणार नाही. हे वसाड पडलं म्हणजे तुमच्यात कधीही प्रभूची शांती येणार नाही, कारण की परमेश्वराच्या नियमाविरुद्ध आहे आणि अशुद्ध आत्म्याच्या सहवासाचं आपलं जीवन आहे. मग ते 6 ते 14, 15 एकमेकांना क्षमा करण तर परमेश्वर त्याला क्षमा करते, असं आहे वचन. जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल. आता जे अपराध करतात त्यांना देव बोलतो, तुम्हाला त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आपण कधी कधी काय विचार करतो, याने मला असं बोललं, याने माझं असं केलं, मी त्याचं असं करेन. नाही, त्याच्यात आपला काहीच फायदा नाही, आपलं स्वतःचं नुकसान आहे. कारण मी जर देवाच्या आज्ञा आणि नियम जर सांभाळेल पाळेल तर मला देवापासून जास्त सपोर्ट मिळेल. आता आपण भांडणतंटा केलं तर आपल्याकडे माणसापासून थोडा सपोर्ट मिळेल. पुन्हा माणसापासून सपोर्ट आपल्याला कुठेच कामाला येऊ शकत नाही. मग ते 10-17 दिले, माणसाच्या बाबतीत सावध राहा. आता आपण ज्या वेळेला स्तोत्रसेत 118:8 वचन मध्ये दिली, वचन आपण कुठे आहोत ते पहिलं बघायचं आणि त्याच्यातून आपल्याला देवाच्या शिक्षणाची ओळख घ्यायची. मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. आम्ही माणसावर जास्त भरवसा, 10-17 माणसाच्या बाबतीत सपा, परमेश्वरावर भरवसा ठेवणं हे सगळ्यात चांगलं, कारण त्याच्याचद्वारे आपल्या जीवनामध्ये रोज सकाळ दिसते, रोज दिवस दिसतात, रोज वेळ दिसते आणि या वेळेत आम्ही कशा प्रकारे देवाबरोबर राहायला पाहिजे. 5 वेळेचा सदुपयोग करा. दिवस प्रत्येक टायमाला माणसाच्या मागे वाईट असतात का, त्यामुळे आपल्या शरीरात पाप असतात आणि ह्या पापामुळे आपण देवापासून दुरावलेलं असतो. आणि तुम्ही विचार करा, रोम 6:23 पापाचं वेतन मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा जीवन व शांती. आता प्रभू येशू मध्ये रोम 8 1 वचन मध्ये की प्रभूमध्ये असतात ते लोकांनी काय करायचं असतं, त्यांच्या पापांची त्यांना प्रभू क्षमा करते, दंड होत नाही. पण लोकांमध्ये जेव्हा असतो इकडचे तिकडचे निंदा द्वेष होतो किंवा स्वतः नुकसान करतो आणि आपण स्वतः नुकसान करतो. ते 7:1 तुमचे दोष काढण्यात येऊ नये, तुम्ही कोणाचे दोष काढू नका. आता हे शास्त्री आणि पुरुषी लोक येशूच्या मागे दोष काढत असत. मग ते 9 अध्यायामध्ये त्यांनी सुरुवात केली दोष काढायची. आता तुम्ही विचार करा, त्यानंतर लोक 19 जखाई नावाचा मनुष्य होता, त्याच्याविषयी खूप करायला लागला, त्याचं मन बदलते त्याविषयी नाही. प्रभू येशू लोकांना बदलतो. मार्क 14 लोकांना बदलतो. आता बरेच शास्त्रात आपल्याला या गोष्टी शिकायला मिळतात. प्रभू येशू कसा माणसाला बदलतो हे मनुष्यामध्ये ते शक्ती नाही. जेव्हा प्रभू माणसाला बदलतो तेव्हा मला उत्साह एक आनंद आला पाहिजे. आता आम्ही लोक कसं अनेक लोकांना घडवतो, मार्गदर्शन करतो, तरी लोक आमच्या विरुद्ध जातात. चांगलं सांगितलं तरी विरोध, वाईट सांगणारच नाही, पण परिस्थिती अशी आहे कारण त्यांना ती समज आली नाही. आता ज्या वेळेला समज येते तेव्हा त्यांना कळते की माझ्यासाठी काहीतरी चांगलं या व्यक्तीने सांगितलं. अरे कारण प्रभूला जसं दुःख आलं तसं आम्हालाही दुःख आहे. कारण मत्ती 16:24 मध्ये दिले, प्रभू येशूने माझ्या मागे यायचं असेल स्वतःचा वधस्तंभ उचल माझ्या मागे. हालेलुया. किंवा 16:20 तुम्हाला दुःख आलेस तर दुःखच तुम्हाला आनंद करू. आता
परमेश्वराबरोबर राहणाऱ्या लोकांचं लाईफ पवित्र आत्मेद्वारे, अभिषिक्ताद्वारे, अद्भुत गोष्टीच्या द्वारे, ज्ञानाच्या द्वारे, दानाच्या द्वारे प्रभू येशू मध्ये राहणाऱ्या लोकांना त्याचं राज्य नीतिमत्व मध्ये 7:33 प्रमाणे मिळवता आलं पाहिजे. आमच्यामध्ये एक जीवन असते की आम्ही प्रार्थनेमय जीवन जगणारे लोक फक्त शरीर गरजेची तयारी करतात, आपल्या आत्म्याची तयारी करतात. म्हणून प्रभूने आपल्यासाठी पहिली पश्चाताप देणगी चांगली दिली. पश्चाताप आम्हासाठीच झालं पाहिजे. लूक मध्ये 18 अध्याय 1 पासून वचन, त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी, त्यांनी खचू नये याविषयी त्याने दाखला सांगितला. तो असा, एका नगरात कुणी एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नव्हता, माणसाला जुमानत नव्हता. त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझी दाद घ्या, माझा न्याय कर. आता एक न्यायाधीशाकडे जाऊन न्याय मागत आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त आपला खरा न्याय करणार. शेवटच्या दिवशी मत्ती 12:36 प्रत्येक शब्दांचे आपले हिसाब होणार. आणि हिसाब का होणार की आम्ही प्रभू समोर कोणते चुका केल्या त्या विरुद्ध जाऊ. कारण 33:13 तो आकाशातून बघतोय, आम्हाला रोज बघतो तुम्ही काय करतात काय नाही. आणि जर तो बघतो तर आपल्या प्रत्येकाला त्याच्या कृपेने त्याचं शिकवण किंवा त्याचे मार्ग तयारी करून आपल्या प्रत्येकाला त्याच्या कृपेत त्याची वाढ केली पाहिजे. आणि जर त्या कृपेत वाढ करणार त्याला परमेश्वराचा अनुभव प्राप्त व्हायला सुरुवात. म्हणून प्रभूच्या सामर्थ्याची शक्ती आणि प्रभूच्या वचनाची कृपा ही जशी आम्हाला मिळते तसं परमेश्वर आम्हाला त्याच्या कृपेत त्याच्या मार्गात किंवा त्याच्या शिक्षणात घडवायला सुरुवात होते. काही काळपर्यंत तो त्यात करीत नाही. नंतर मनात म्हटले, जरी मी देवाला भीत नाही, माणसाला जुमानत नाही, ही विधवा ही मला त्रास देते, मी तिचा न्याय करेन, नाही तर ती देखील नेहमी येऊन मला रंजित आली. आता आपणही तसंच आहे. प्रभूला पण याच गोष्टी माहित्या, माणसाला या गोष्टी समजतात ते प्रभूला. आपण जेव्हा प्रभू जवळ येतात, पश्चाताप करतात, कबूल करतात, तेव्हा प्रभू येशू आपला ह्याच प्रकारचा न्याय करण्यास तयार आहे. आणि या न्यायाने आम्ही स्वच्छ होतात. कारण का पृथ्वीवरची पाप स्वर्गात गेल्यावर पश्चाताप करण्यास संधी नाही. जेव्हा शरीरात एक आत्मा असतो तो परमेश्वराचा, आणि त्या आत्म्याने शरीराला शक्ती असते, तर त्यामध्ये त्या आत्म्यावर कब्जा करणारा जर शैतानी आत्मा असेल आणि चांगले गुण आपल्यातून बाहेर काढेल आणि वाईट गुणामध्ये तो भर टाकेल, तेव्हा आपली पाप वाढत जातात. म्हणून त्यांना म्हटलेले लोक 8:12 अंतकरणातली वचनं हिरावून तो घेतो. हर्या म्हणजे देवाचे चांगले गुण आपल्यातून बाहेर काढतो का ना, तो आपल्याला मोहाचे गुण देतो. आणि मी हमेशा हे वचन हमेशा देतो. लूक 4 आणि मध्ये 4 अध्याय की प्रभू येशूने उपवास केले, 40 दिवस 40 रात्र प्रार्थना केली, मनापासून पवित्र आत्मा घेतला त्याने मजबूतीने. पण त्याचा आत्मा काढण्यासाठी तो चांगलं जीवन जगलेला आहे.
ते चांगलं जीवन त्याच्यातून बाहेर काढून वाईट जीवन जगण्यासाठी त्याला अनेक प्रकारची मोह उत्पन्न केली. आता तुम्ही प्राथमिक जीवन जगणारे लोक आहेत, यांच्या पुढे अनेक मोह येतात. पहिल्या आपल्या अंतःकरणात दुसऱ्या पत्रात 12:7 दुसऱ्या पत्रात 12:7 हा शैतानाचा एक दूत ठेवलेला. तो पहिलं आपल्या शरीराला काय कमीपणा आहे तो बरोबर ओळखतो, बरोबर ओळखणार. आणि त्यानंतर आपल्या समोर ज्या दुसऱ्यामध्ये तोच आत्मा कार्य करते शरीरामध्ये, त्या व्यक्तीला तो तुमच्या समोर पाठवणार. भले पैशाची वस्तू, खाण्याची वस्तू किंवाही वस्तू किंवा वासनिक भावनिक कोणत्याही गोष्टी तुमच्या समोर पहिले उभ्या करणार. आणि त्याद्वारे एक आकर्षित, म्हणजे मग 6:9 पासून मोह, जेव्हा त्याच्यातून मोहामध्ये आकर्षित जातो, मग ते लोक ते दोन्ही 4 अध्यायामध्ये जर वाचलं तुम्हाला, तिथे आकर्षित जेव्हा असणार तर आपण त्या मोहाला बळी पडलं तर ते आपण शैतानाची जा. मग त्याच्या मागे लाग, देवामागे. आदामेवा उत्पत्ती 3 अध्याय. देवाने नियम दिले, ते नियमा पलीकडे गेले तेव्हा तो शैतानाच्या जवळ. हर एक व्यक्ती समोर या गोष्टी तुमच्या येणारच. आणि या आल्यानंतर पहिलं प्रथम त्या जी वस्तू आहे की कोणती व्यक्ती जर असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर बघू नका, थोडं वर बघा आणि त्यांच्याशी बोला, तर तुम्हाला परमेश्वराचं दर्शन. पुढे एक लाईट आहे की मी आहे, घाबरू नका. आणि तुमच्या पुढे एक छोटासा लाईट चमकेल. येशू योहान 8:12 मी जगाचा प्रकाश. किंवा तुम्ही डोळे बंद केले तरी प्रकाशित येशील, किंवा तुमच्या समोर प्रभूचे एक दर्शन आहे. अंतःकरणातून परमेश्वराबरोबर एक बोलता आलं पाहिजे, बाहेरून लोकांशी बोलता आलं पाहिजे. आणि जेव्हा मी अंतःकरणात एक आवाज येतो, योहान 14:26, पवित्र आत्मा सर्व गोष्टीची तुम्हाला आठवण करून देईल व आत्मा कोणता आहे. म्हणून योहानाच्या पहिल्या पत्रात 4 अध्यायामध्ये त्या आत्म्याची पारख करता आली पाहिजे. हालेलुया. एक दिवस मी एका घरी प्रार्थना करायला, आणि एक बाई त्या खाटेला किडे दिली, आणि तिला भेटण्यासाठी एक व्यक्ती आला, आणि तो अन्न देवाचं नाव घेत होता. तर तिथे तू बोलते त्या अन्न देवाविषयी त्याने त्या आपल्या हृदयामध्ये ठेवलेलं होतं, तो त्याचा देव तयार करतो. आणि मला सांगते हे लोक या देवाला भजत नाही म्हणून बोलते त्याला व आजार आलाय, त्याचे नवस करावे लागतात, आणि नाही केल्यावर माणसाला पीडा येते. तर अचानक मी त्या घरी गेलो, आणि हा भाषण करायला लागलाय त्या अन्न देवाविषयी, जो देवच नाही त्याचा देव म्हणतो, जे देव आहे त्याला मान, खरं जिवंत कोण. तर मी त्याच्याकडे थोडं लक्ष दिलं, आणि प्रभूला सांगितलं, प्रभू तू तर परमेश्वर आहे, सर्वांचा हृदय जाणणारा, याला पण तुझ्या रूपानेच बनवलं उत्पत्ती. प्रत्येक मनुष्य देवाचं रूप आहे, मानवाची निर्मिती देवाची रूप नाही. त्याच्यामध्ये दुष्ट आणि शैतानी आत्मिक कार्य, अशुद्ध आत्मिक कार्य करतात. म्हणून करणेकरास पहिल्या पत्रात 10:20 मध्ये दिलेला आहे, किंवा प्रकटीकरणामध्ये 9 अध्याय 20-21 वचनात दिले की मानव जेव्हा निर्माण करतो आणि ते बनवतो तेव्हा त्याच्या भूताचे आत नसतात. तर त्याला सांगितलं एक काम कर, थांब 2 मिनिटं, की माझा प्रभू जिवंत देव आहे, त्या तुझा आणि माझ्या देवाचा जो स्वर्गीय, त्याला तू ओळखलं नाही पण मी ओळखले, आता आपण जरा बघूया. आणि हात पुढे केले आणि प्रभूला सांगितलं, प्रभू तू सर्वांचा एक हृदय जाणारा परमेश्वर आहे. या बाई या खाटीवर पडलेली आहे, तिला दुष्ट आत्म्याने पिळलेला आहे, तुझ्या आत्म्याने ह्याला बाहेर काढ, तिच्या पापांची क्षमा कर. तू तिकडे उभा होताच
बघतो सगळं काय चाललंय. दोन हात पुढे केला, मी बोलवलं येशू प्रभूला, हिरम्यात येतेस तीन मला हाक मार. योहान 14:14 माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागा तिथं. आणि मी प्रभूला सांगितलं तुम्ही देव आहे याला सगळा समजू दे, याचा विश्वास नाही. आणि योहान 12:26 जिथे मी आहे तिथे माझा सेवक असेल. प्रभू तुम्ही आहे तिथे मी आले ना. मग ते 18:20 दोघी किंवा तिघी माझ्या नावाने जमते तिकडे तुझ्या नावाने आलेला आहे, पण हा नाव तो दुसरंच घेतो. अरे आणि प्रभू येशूने तुला स्पर्श केला ती लागली अशी हालायला, खाटेतून उठली ना उभी राहिल्या बरोबर हा माणूस धावत जो सुटला का नाही, अरे थांबा की नाही माहिती पळ काढली त्याने. त्याच्या अंगामध्ये तो दुष्ट आत्मा होता, तो शैतानी आत्मा यांना मोह देण्यासाठी आलेला. म्हणून याने ओळखलं नाही तो आत्मा कोणता आहे. म्हणून योहानाच्या पहिल्या पत्रात 4 अध्याय दिली, प्रत्येक आत्म्याची ओळख करा. आता मी ओळखले आत्मा कोणता दुष्ट बोलतो, तो पळाला, तो उभाच राहिला नाही. नंतर सांगतात काही दिवसांनी तो माणूस मेला. का मेला? त्याने दुष्ट आत्म्याला आपल्या जागा करून ठेवली. मध्ये आपण 5व्या अध्यायामध्ये आजपर्यंत ती बाई जिवंत, आणि ती बाई दुसऱ्याला सुवार्थ सांगते, आणि त्या सुवार्थेच्या द्वारे एक मनुष्य मरायला निघालेला. त्यांनी सांगितलं ब्रदर आमच्यासाठी प्रार्थना आणि मध्यस्थी करतात, आणि फोन केला, सांगितलं असं असं घाबरू नका, काय होणार नाही, प्रभू येशू जिवंत आहे, विश्वास येशूवर ठेवा, येशू तुम्हाला आरोग्य देईल. सर्वांचा हृदय राहणार तोच परमेश्वर, त्याच्यावर विश्वास ठेवा. तो मेला असला तरी जिवंत होईल. आणि खरोखर तो माणूस मरण्याच्या पंथात आलेला होता. तिने त्या बाईने साक्ष दिली की मला अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीने प्रार्थना केली तेव्हा मला बाहेर काढ, तुमच्यासाठी प्रार्थना केलेली आहे, तुम्हाला बाहेर काढ. तो आजारी असताना तो पूर्ण बरा झाला आणि इकडे आला, त्याने साक्षी देऊन गेला. हल्ली येशूच्या नावात सामर्थ्य आहे. आम्ही विसरलेला आहे की सर्वांचा हृदय जाणणारा परमेश्वर येऊन मंदिरात येऊन बसून का तुम्हाला या गोष्टी आरोग्यच देणार असं नाही. तुम्ही जिथे आहे, घरी आहे, कुठे आहे, तिथे बसा आणि येशू प्रभूची नावाचे स्मरण करा आणि आपलं पाप कबूल करा आणि डायरेक्ट फ्री व्हा आणि पापातून मुक्त होऊन तुम्ही आरोग्य प्राप्त करा. असं नाहीये. देवाचे सेवक आहे, सेवकाबरोबर पण परमेश्वराचा आत्मा जोरदार कार्य करतो. पण तुम्ही घरी असले, तुम्हाला जी आज्ञा दिल्यात, मग त्या 28 अध्याय 19-20 वचन मध्ये ज्या आज्ञा म्हणजे तुमचा बाप्तिस्मा म्हणजे तुम्ही येशू प्रभूला ग्रहण केलेला आहे ना. त्यांचं शिक्षण असं आहे की चोरी नाही करणं, खोटं नाही बोलणं, पाप नाही करणं, दुसऱ्याचं वाईट नाही करणं, हे आदर्श तुमच्या जीवनात आणा. योहान 14:26 पवित्र आत्मा सर्व गोष्टीची तुम्हाला आठवण करून देईल. त्यावेळेला पश्चाताप करा, दुसऱ्यांना क्षमा करा. 6 ते 14 आणि बाजूला व्हा. त्याच घटकेस तुम्ही आरोग्य प्राप्त. कारण आम्ही प्रार्थनेमध्ये जेव्हा येतात, देवाचे शब्द शरीरात भरतात, तेव्हा आम्हाला आरोग्य मिळते. आणि लूक 8:11 आपल्याला वचन दिले, बी देवाचे वचन. आणि 12 शैतान बाहेरच्या गोष्टी देतो तेव्हा अंतःकरणातली वचन हिरावून घेतो. तेव्हा आम्ही घरी असल्या की बाहेरच्या गोष्टी जास्त ऐकतात, देवाच्या गोष्टी कमी ऐकतात. त्यामुळे शरीरात अनेक प्रकारची एक रोगराई माणसात वाढली जाते. कुठे असता तुम्ही, मग त्या 18-20 मध्ये त्यांनी सांगितले, दोघे किंवा तिघे ताबडतोब जमा व्हा घरामध्ये आणि सांगा, प्रभू आम्ही गुन्हेगार तुमच्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध पाप केले, तुमचा पवित्र आत्मा पाठव, आम्हाला आरोग्य दे, सामर्थ्य दे, शक्ती दे. मग जसं 1 तास 2 तास 3 4 तास 5 तास बसा, प्रार्थना करा आणि बाहेर उतरा. कोणता रोग आहे तो मी तुम्हाला सांगतो. बायबल वाचायचं तर बायबल वाचा, नसेल ते पाप कबूलच करत राहा, पश्चाताप करत राहा आणि प्रभूला सांगा, प्रभू तुमच्या विरुद्ध मी स्वर्गाविरुद्ध पाप केलेले, मी सगळ्यांना क्षमा करतो, माझ्या मनात या व्यक्तीशी राग आहे, द्वेष भरलेला आहे, पण तुमच्या नावाने मी आता काढतो, तुमच्या आज्ञा पाळतो, मी समेट करतो, मनाने तरी समेट करतो. आणि मग मनाने समेट करा, त्या व्यक्तीचं शरीरात
आपल्या शरीरात जी काय शब्द बोललेले ते ठेवू नका, काढू नका, स्वच्छ. पवित्र आत्मा जेव्हा आम्हावर उतरतो तेव्हा मला इतकं सामर्थ्य मिळते, इतकी शक्ती मिळते की आम्ही पवित्र आत्म्यामध्ये कोणतरी बनलेले लोक असतात. आरोग्य देणार आम्हीच लोक नाहीये. शिष्याना अधिकार दिला म्हणून काय आम्हीच रोगमुक्त करू शकत असं नाही. तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःच्या शरीरात तुम्ही करुणा काय चुका केल्या तिकडे बसल्या बसल्या असता असता तुम्ही बरे होणार. पश्चाताप करणं, आपण क्षमा करायला तयार नाही, पाप सोडायला तयार नाही, मन बदलायला तयार नाही, तर मरेपर्यंत आजारी होणार, कधी सुटका येणार नाही. कारण परमेश्वराच्या नियमापलीकडे आपल्याला जाता येत. कारण प्रभू जेव्हा आपल्या शरीरात असतो तेव्हा आपण निरोगी असतात, आपल्याला रोग आजार दुःख काही नसतं. पण जेव्हा प्रभू नसेल तेव्हा अनेक प्रकारचे आजार, समस्या, संकट, दुःख, निराशा, आपत्ती माणसामागे येतात आणि त्या शरीराला त्रास होतो. अरे आम्ही सुद्धा पूर्वी देवाचं वचन देणं बंद केलं, मनातच राहिलं, प्रार्थना करत राहिलं घरामध्ये, तरी मन रोजची सवय होते प्रचार करण्यासाठी. मग प्रभूने सांगितले काम कर, तू बस मोबाईल चालू कर, मोबाईल मध्ये व्हिडिओ बनव आणि पाठव लोकांना, ही सुवार्ता तुझी प्रचारित होती ना. आज हे प्रभूची सेवा चालू आहे. प्रभूने जे नियम दिलेले प्रभूच्या लोकांना लपायला, 26:20 लपायचं जे काम होतं ते प्रभूने करायचं ते केलं. आता प्रकटीकरण 16 द्यायचं वाटे सुरू होणार की 7 वाट्याची तयारी करायची. म्हणून आपण जागे व्हा, प्रार्थना करत राहा, याचा इफेक्ट तुम्हाला होणार नाही. जो प्रार्थनेत नाही ना त्यांना हा त्रास आहे. जो मूर्तीची पूजा करणारा, आता तो कसा पळाला, जीव घेऊन पळाला, मी हैराण झालो कशाला पळाला, त्या आत्मा होता तो दुष्टा. कारण येशूच्या नावामध्ये ताकद आहे, त्यांनी बलिदान आपल्यासाठी दिले. म्हणून करीत पहिल्या पत्र 1:18 ज्यांचा नाश होत आहे त्याला वधस्तंभाचा संदेश मूर्खपणाचा वाटला. प्रकटीकरण 1:17-18 गेला जीवन, मरणाच्या अधोलोकाच्या किल्ल्या त्याच्या हातात. आणि जो आपल्यासाठी जीवन घालवतो तो परमेश्वर आपल्याला जीवन देतो. पण जो आपल्यासाठी जीवन नाही त्या जीवनाला किंमत नाही. येशूसाठी जीवन घालवा, येशू तुमच्यासाठी घालवलेले आहे. तो तुम्हाला काय सांगतो, फक्त जा त्याच्या नावाची स्तुती करा आणि त्याच्या नावाचा महिमा गा, त्याच्या नावाची सुवार्ता गाजवा. त्यांनी काय शिकवलेलं होतं, चोरी नाही करायचं, खोटं नाही बोलायचं, लबाडी नाही करायचं, कोणाची भांडण करायचं नाही, कोणाचं वाईट करायचं नाही, वाईट योजायचं नाही. हाच तो त्याचा बाप्तिस्मा आहे. आणि त्यांना सांगा, पित्याने जेव्हा सृष्टी निर्माण केली ते आपल्यासाठीच खायला प्यायला ठेवलं ना, पुत्र आला आपल्यासाठीच मरण पावलं ना, आणि पवित्र आत्मा आला आपल्याला चांगलं पवित्र जीवन जगण्यासाठीच केलं. याचीच बाप्तिस्माची माहिती म्हणजे हीच आहे की नाही, आपल्याला लोकांना वाचवा वाईट कर्मापासून, हेच तर गोष्टी आहे, हाच तो बाप्तिस्मा आहे. अनेक लोक बाप्तिस्मा घेतला मी ख्रिस्ती झाला, पण माझ्याकडे ख्रिस्त झालेला नाही. आज अनेक लोक बायबल मध्ये काय नाही ते गोष्टीच्या मागे लागलेले आहे. मार 7 शास्त्र शिकवतात मनुष्याचे नियम. अरे हे शास्त्र काय, पुरे शाळेत जातात, त्या पुस्तकामधला जो अभ्यास असेल त्याच्यातून पास करणार, परमेश्वर तुम्हाला पास करेल का? प्रकटीकरण 22:17 पासून त्याच्यात भर घालायची ना, त्याच्यातलं काढायचं नाही. देव पिढा आणि लोकांना ही पिढा आता मूर्ती पूजा करणारे, देवाचे नाव व्यर्थ घेणारे, अशा लोकांनी सावध राहा, अंगाला फोड येणार आहे. तेव्हा कोण वाचवणार नाही. आता तुम्ही विचार करा, आता आम्ही आहोत सुवार्ता गाजवणारे, समजा ही सुवार्ता तुम्ही घेतल्याशी तीच तुम्हाला वाचवली जाईल. अन्न सुवार्ता कधी करा 1:6 पासून वचन दिलेलं आहे. संत आज आपल्या जीवनामध्ये स्पष्ट स्वर्गातला देवदूत जरी आला
तरी तो पण शापित आहे. जी सुवार्ता येशूच्या द्वारे सांगितलेली आहे आणि जी सुवार्ता तुम्हाला या पवित्र शास्त्राप्रमाणे मिळालेली आहे आणि ती सुवार्ता जर तुम्ही वाचतील आणि आत्मसात करतील तेव्हा तुम्ही जिवंत राहतील. म्हणून मध्ये 24:35 आकाश पृथ्वी नाहीशी होईल पण देवाचं वचन नाहीसं होत. आणि आम्ही लोक सुवार्ता कशी सांगतो? लोक पैसा, अहंकार, मीपणा, माझ्यातच देव आहे, मी खरा देव आहे, माझ्यातून देव आहे. योहानमध्ये 10:35 मध्ये दिले, ज्याला देवाचं वचन प्राप्त झाले त्याला देव म्हटलं, काही भंग होत नाही. कारण तिकडे पहिल्या पत्रामध्ये 3:16 तुम्हीच देवाची मंदिर आहे. 10:17-18 मध्ये आपणच आहे, आपण देवाची उत्पत्ती. 1:27 देवाचं प्रतिरूप आपणच आहोत. आपल्यामध्ये देव आहे, पण देवाच्या वागणुकाप्रमाणे आम्हाला देवाच्या मार्गानुसार चाललं पाहिजे ना. योहान 14:6 प्रभू येशू बोला, मार्ग सत्य जीवन मीच आहे. योहान 8:32 सत्य समजे सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. आणि 34 पासून आपण पुढे वाचलं, त्याच्यामध्ये दास सदा सर्वदा आपल्या घरात राहत नाही, पुत्र सदा सर्वदा राहत. म्हणजे प्रभू येशू आमच्या घरात हमेशा आहे. हालेलुया. म्हणून लोकरासमध्ये 10-9 वचन, येशू प्रभू असं तू मुखावर कबूल करशील, अंतःकरणात विश्वास ठेवशील, तेव्हा तुझं दालन. आज आपल्याला परमेश्वरच्या वचनाकडे वळायचं आहे. म्हणून आपण प्रार्थना करूया की सत्य परमेश्वर कोण आहे त्याची ओळख करूया. त्याद्वारे तुम्ही स्वर्गीय राज्यात जाण्याची तयारी करा. पृथ्वीवर कोणत्या गोष्टीकडे अपेक्षा करीत बसू नका. तर स्वर्गात किंवा 14:2 परमेश्वराने 14:2 मध्ये स्वर्गात जागा आपल्याला ठेवली, त्याच्यासाठी विनंती करा. आणि आपल्या शरीरावर परमेश्वराचा अधिकार असावा. पवित्र आत्मा आपल्यावर उतरावा आणि पवित्र आत्म्याच्या सहाय्याने आम्ही आमचं जीवन स्वर्गीय राज्यात प्रवेश करावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. भारत देशासाठी, मंत्री लोकांसाठी, आमदारांसाठी, पोलिसांसाठी, मिलिटरीसाठी आणि सर्व जे डॉक्टर नसेल, जे परमेश्वराची सेवा आणि सेवा कार्य करणारे, अशावर परमेश्वराचा दह्याचा आत्मा सैतानाच्या हातापासून त्यांचा सांभाळ करावं विशेष प्रार्थना करूया. आणि पवित्र राज्य सर्वांवर उतरावं. सर्व मानवजात परमेश्वर स्वरूप आहे आणि त्याला सत्य परमेश्वर कोण आहे त्याची ओळख असावी म्हणून त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्म्याचा खरा बाप्तिस्मा यांना अंतःकरणामध्ये पवित्र आत्म्याच्या साहाय्याने त्यांना कळावं म्हणून प्रभूचं राज्य युगाने युगाचं आहे त्यांना भेटावं म्हणून हीच प्रार्थना आपण प्रभू येशू प्रभू त्याच नावाने प्रार्थना करूया. परमेश्वर पित्याकडे त्याचा आत्मा पवित्र आत्म्याच्या साहाय्याने आमच्याशी बोलभाषण करावं आणि पवित्र आत्मा आम्हाला मदत करावं म्हणून ह्या प्रार्थनेच्या द्वारे आमचं जीवन बदलावं विशेष प्रार्थना